हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, छान असे आपण मस्त असे मसालेदार कारली केलेली आहे. पहा, एकदम टेस्टी आणि कडू न होणारी आणि एकदम भारी लागतात. हे भाकरी बरोबर, चपाती बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर तर एकदम छान अशी लागतात. आणि कशी बनवली त्यासाठी तुम्ही पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओ तुम्हाला जे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. तर कशी बनवली त्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, आपण आहे ना आज कारल्याची भाजी करणार आहोत. नेहमी करतो तशी नाही, थोडीशी वेगळी आहे. आपण भरपूर प्रकार पाहिले असतील पण असे नाही. तर आज हे बघा, मी कारली घेतली आहे, त्याचं वरचं थोडंसं काढायचं. तुम्हाला नसेल काढायचं तर नाही काढलं तरी चालेल. ह्या पद्धतीने केली ना अजिबात कडू वगैरे असं काही होत नाहीये. माझी कारलेली भाजी फ्रेश आहे. थोडं थोडं काढलेलं आहे. आता प्रत्येक कारल्याच्या आपण 2-2 फोडी करणार आहोत. तुमचं जर मोठं कारलं असेल तर त्याच्यात 3 केले तरी चालेल. पहा, ह्या पद्धतीने हे 3च कारली घेते मी. आता बघा, याचा मधला गर काढून टाकायचा आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने. असा चमचा फिरवला की बरोबर मधला भाग निघून येतो. हे पहा, अजिबात त्याच्यात काही राहिलेलं नाहीये. हे पहा, ह्या पद्धतीने सर्व कारल्याचं आपण आता काढून घेऊ. सर्व कारल्याचं मी काढून घेते. तर हे पहा, आपण सर्व फोडींमधलं ते काढून घेतलेलं आहे आतला गर. आता मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे पहा, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. थोडीशी हळद घालायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्या ह्या कारल्याच्या फोडी टाकून द्यायच्या आणि 5-1 मिनिटं चांगलं त्याला शिजवून देऊया. कमीत कमी 70 ते 80% तरी हे कारलं आपल्या ह्याच्यात शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मी शिजून घेते, तोपर्यंत आपण बाकीची मसाला तयार करून घेऊया. तर हे पहा, मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्याचा कूट करून घेते. एकदम बारीक असा नाही करायचा, असा जरा मोठा मोठा ठेवायचा आहे. तर मी करून घेते. तर हे पहा, असा जरा मी मोठा मोठा असा करून घेतलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचा आहे. आता असा बारीक बारीक चिरून घ्यायचा. खूप असा मोठा मोठा नाही चिरायचा. तर हे पण मी असा बारीक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. आता थोडासा लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेते. तर हे पहा, आपली कारली उकडून झालेली आहे. छान अशी शिजली का पाहूया. हे बघा, शिजली सहज 80% तर शिजलेली आहे. ही कारली आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊ. तर हे पहा, मी कढईतून कारली काढून घेतलेली आहे. जरा थंड होतील आपण मसाला बनवेपर्यंत. तर मसाल्यासाठी बघा, मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण आणि आलं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घ्यायचे आणि आमचूर पावडर, शेंगदाण्याचा कूट, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. आणि बाकीचे आपण मसाले घालणार आहोत, लाल तिखट, हळद वगैरे. तर आता हे पहा, मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आपण कारली उकडून घेतली ना, तीच कढई घेतलेली आहे. तर कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम होऊ द्यायचे. तर हे पहा, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचे. जिरे चांगले तडतडून द्यायचे. मोहरी पण घालायची आहे.
छान असं सगळं तडतडून द्यायचंय. त्याच्यानंतर आलं लसूण घालायचंय. मग कांदा घालून घ्यायचा. एक मोठा कांदा घेतला होता मी, बारीक चिरून घेतलेला आहे. तर कांदा परतून घ्यायचा आपल्याला. जास्त पण असं काय कलर बदलू द्यायचा नाहीये आपल्याला, फक्त कच्चेपणा जाईपर्यंत तो कांदा आपल्याला परतायचा आहे. तर कांदा बऱ्यापैकी झालेला आहे. त्याच्यात मी आता कढीपत्ता घालते, चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घातला, अर्धा 1 मिनिट आपण हे परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे बेसन पीठ घालायचे. बेसन पीठला काही वेळ लागत नाही, कारण कढई गरम आहे, कांदा पण एकदम गरम आहे, त्यामुळे पटकन आपलं बेसन शिजतं. त्याला काही भाजायची गरज नाही आहे, अगोदर भाजून नाही ठेवायचा. त्याच्याबरोबर छान असा भाजला जातो. हे आपण कारल्यात भरण्यासाठी सारण बनवत आहोत. छान असे मसालेदार कारले करणार आहोत. आता याचबरोबर आपण मसाले घालून घेणार आहोत. थोडीशी हळद घालायची आहे. आता काळा मसाला नाही आहे माझ्याकडे, त्यासाठी मी कांदा लसूण मसाला घालते. थोडीशी धण्याची पावडर घालायची आहे. आमचूर पावडर घालायची थोडीशी. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मीठ घालायचं चवीनुसार. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 4 चमचे. छान असं परतून घेणार आहोत आपण. तर हे फार छान असं बघा मसाला आपला तयार झालेला आहे. थोडीशी अशी कोथिंबीर घालूया. ती पण याच्यात छान मिक्स करून घेऊया. आता बघा हे आपलं वाटण झालेलं आहे, मसाला झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया. तर हे पाहता आपला मसाला झालेला आहे. त्याच्यात मी थोडासा गुळ पण घातलेला आहे, ते दाखवायचं राहिलं तुम्हाला. आणि आता प्रत्येक कारल्यामध्ये ना आपण हा मसाला भरून घेणार आहोत. एकदम असा दाबून दाबून पण नाही भरायचा. तर तोपर्यंत मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. तीच कढई ठेवलेली आहे. आता सर्व कारल्यांमध्ये बघा आपला मसाला भरून झालेला आहे. आणि अशी कारली उकडून घेतली ना म्हणजे अजिबात कडू लागत नाहीये. बघा आता तेल गरम झालेलं आहे. आपली कारली पण भरून झालेली आहे. बघा किती छान कलर दिसते बघा त्या मसाल्याचा आणि कारल्यांचा. आता तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अशी कारली ठेवून घ्यायची. तर तेलामध्ये टाकून त्याला जरा राहिलेले आहेत ना 10% शिजायची, तेलामध्ये टाकून शिजून घेणार आहोत. पहिले एका बाजूने शिजून घ्यायची आहे. तर हे पण दुसऱ्या बाजूने आता उलटून घेऊया. सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित कारली शिजून घेणार आहोत तेलामध्ये. तर हे आपली कारली सगळ्या बाजूने आपण शिजून घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल जास्त केलं तर तुमच्या हिशोबाने घाला. बघा कारल्यांचा कलर पण बदललेला आहे. छान अशी कारली आपली त्याच्यात झालेली आहे. तर उरलेला मसाला घालून घ्यायचा आहे. छान असं आता मिक्स करून घेऊया.
आणि तुम्हाला थोडा रस्सेदार करायचा असेल ना तर त्याच्यात पाणी घालून, गरम पाणी घालून शिजवून घ्यायची. पण मी अशीच खाणार आहे आम्ही, सुक्कीच अशी, चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी. छान अशी आपली मसालेदार कारली बघा, कलर पण किती छान आलेला आहे पहा. कारली ऑलरेडी बघा शिजलेली आहे. तर त्याला मी थोडासा पाण्याचा शिपका मारते आणि 2 मिनिट वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहे बघा. छान अशी आपली ही कारली तयार, मस्त अशी ही कारली तयार झालेली आहे. थोडीशी अशी कोथिंबीर घालूया. बघा आपली कारली तयार, मसालेदार कारली तयार झालेली आहे.